वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सर्वात इम्पॉर्टंट रिॲक्शन जी तुम्हाला 3 मार्क्सला विचारते. तर ती रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, ती याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे अल्फा हायड्रोजन पाहिजे. काय पाहिजे? अल्फा हायड्रोजन. जसं बघा, फॉर आपण एक्झाम्पल जेव्हा घेऊ, CH3C डबल बॉन्ड OH. तर अल्फा हायड्रोजन म्हणजे कार्बोनिल नंतर जो पहिला कार्बन असतो, आता या साईडला कार्बन आहे का? नाही, त्या साईडला आहे. त्या साईडला असतो त्याला म्हणतात अल्फा कार्बन. ह्याच मी दोनदा घेत आहे. कितीदा? दोनदा. C डबल बॉन्ड OH. कितीदा घेत आहे? दोनदा. झालं. म्हणजेच हा पण काय झाला तुमचा अल्फा. या अल्फा कार्बनला लागणारे हायड्रोजन त्यालाच म्हणतात अल्फा हायड्रोजन. त्या अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये अल्फा हायड्रोजन मस्ट आहे, ते पाहिजेच. हा काय करतो? याचं नाव आहे आपला इथॅनॉल. याला काय म्हणतात? इथॅनॉल. अल्डिहाइड आहे आणि 2 कार्बन आहे म्हणून इथेन, आणि अल्डिहाइड आहे म्हणून एल. लक्षात ठेवा, याला इथॅनॉल पण म्हणतात किंवा याला ॲसेटाल्डिहाइड पण म्हणतात. ॲसेटाल्डिहाइड. हे दोनही एकच आहेत, लक्षात ठेवा. हा आयुबेसी नेम आहे आणि हा काय कॉमन नेम आहे. तर ॲसेटाल्डिहाइड पण म्हणतात किंवा इथेनॉल पण म्हणतात. ठीक आहे. याची रिॲक्शन करायची इन द प्रेझन्स ऑफ ॲक्वियस NaOH. NaOH म्हणजे सोडियम काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यासोबत काय करायची? याची रिॲक्शन करायची. हा काय करतो बघा. आता मी इथचा अल्फा हायड्रोजन काढत आहे. कुठचा? इथचा अल्फा हायड्रोजन. दोघांपैकी एक फिक्स करायचं ज्याच्याकडून आपल्याला अल्फा हायड्रोजन काढायचं आहे. आता हा काय करतो बघा, या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करतो. म्हणजेच काय झालं? CH3C. याला H लागलाय, मी खाली लावत आहे. ठीक आहे. H लागलाय, तो खाली लावला. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केला. काय केलं बघा, CH3 आहे, या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केला म्हणजे काय राहिला? CO. आणि हा जो H होता तो खाली लावला. दिसतंय? खाली लावला. आता काय होतो, हा याच्याकडे बघा हायड्रोजन किती आहेत? 3 हायड्रोजन आहेत. याचा एक हायड्रोजन तुमच्या या ऑक्सिजनकडे जातो. याचा एक हायड्रोजन कोणाकडे जातो? ऑक्सिजनकडे. म्हणजे इथं काय लागेल? तुमचा H. काय केलं? इथून एक हायड्रोजन अल्फा हायड्रोजन जो होता तो याच्याकडे दिला, H राहिला. आता इथं 3 हायड्रोजन होते, किती हायड्रोजन राहिले आता? 2. तर डायरेक्ट याच्यासोबत बॉन्ड लावायचा. म्हणजेच काय होईल? CH2 C डबल बॉन्ड OH. दिसलाय का? म्हणजेच काय बनला? एक कंपाऊंड फिक्स केले तुम्ही. याच्यानंतर अल्फा हायड्रोजन ज्याच्याकडून काढायचं आहे तर काय होतो? डबल बॉन्डपैकी एकाचा एक बॉन्ड ब्रेक करायचं. आणि इथचा हायड्रोजन मी देत आहे, तर डबल बॉन्ड ब्रेक झाला, याच्याकडे काय गेला? हायड्रोजन. आणि हायड्रोजन गेल्यामुळे याची व्हॅलन्सी 3च झाली होती ना. तर मग इथून एक हायड्रोजन गेला, त्याच्यावर किती हायड्रोजन राहिले? 2. तर 2 हायड्रोजन ते त्याच्यासोबत लावले. नंतर C डबल बॉन्ड O आणि काय लिहिला? H. दिसतात? हा कंपाऊंड झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये ती स्टेप खाली लिहायची अजून. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे तो? CH3COH खाली लिहिला H. ठीक आहे. खाली काय लिहिला? H. नंतर C. याचा एक H मी ओपन करून लिहित आहे. म्हणजेच माझ्याकडे किती H होते? 2 H होते. 2च H आहे बघा. C याला वर एक H लावली आणि खाली एक H लावली. दिसतं? तो ओपन करून लिहिला. नंतर C डबल बॉन्ड OH. दिसतंय? याला इथं द्यायचं हीट. आता हा काय करतो बघा, इथून H आणि इथून OH काय करतो? हा रिमूव्ह करतो. हा OH म्हणजे काय करतो? इथून H आणि इथून OH काय करतो? रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यामुळे इथं कोण रिमूव्ह होतो? HOH म्हणून काय बनतो? वॉटर. म्हणजेच कोण रिमूव्ह झाला? H2O. कोण रिमूव्ह झाला? H2O. मग आता काय राहिलं बघा, CH3C. याला एक H आहे तर डायरेक्ट लिहित आहे H. याचा H. नंतर इथं काय? सिंगल बॉन्ड CH. नंतर C डबल बॉन्ड OH प्लस H2. काय केलं? इथून OH आणि इथून H निघाला म्हणजे वॉटर काय झाला? रिमूव्ह झाला. आता बघा, CH3CH. आता या दोघांची व्हॅलन्सी बघा, हे दोघं जण रिमूव्ह झाले, तर या दोघांच्या बीचमध्ये बनवायचं डबल बॉन्ड. काय बनवायचं? डबल बॉन्ड. दिसतंय? म्हणजे ज्या दोघांच्या बीचमधून रिमूव्ह झाला त्या दोघांच्याच बीचमध्ये काय बनवायचं? डबल बॉन्ड. त्याला म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. जर कीटोन असता तर काय झालं असता? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. पण आता इथं अल्डिहाइड आहे म्हणून
अल्डिहाइड. आता अल्फा बीटा कसं आलं बघा. तर कार्बोनिल नंतर पहिला कार्बन काय असतो अल्फा, नंतरचा असतो बीटा, नंतरचा असतो गॅमा. दिसतंय. तर डबल बॉन्ड नंतर पहिला कार्बन काय अल्फा, नंतरचा बीटा, नंतरचा गॅमा. तर अल्फा आणि बीटाच्या बीचमध्येच काय बनत आहे डबल बॉन्ड. दिसतंय. अल्फा आणि बीटाच्या बीचमध्येच काय बनत आहे डबल बॉन्ड. म्हणून याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड होतो. म्हणून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अशा प्रकारे याला म्हणता येतो. तुम्ही याचा IUPAC नेम पण लिहू बघा. ह्याला काय म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा याचं नाव आहे याला अल्डोल पण म्हणतात. याला काय म्हणतात अल्डोल. काय म्हणतात अल्डोल. पण याचं मला IUPAC नेम लिहायचं असेल तर याला नंबर 1 2 3 तर काय होईल 3 हायड्रॉक्सी. दिसतं 1 2 3 3 वर OH लागलाय म्हणून 3 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहे 4. तर 4 कार्बन असलेला ब्युटॅनल काय म्हणतात ब्युटेन आणि अल्डिहाइड आहे म्हणून AL. तर हाच नाव तुम्ही इथं लिहू शकता 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. आणि जर मला याचं पण IUPAC नेम लिहायचं असेल तर मी काय लिहिल पहिलं नंबरिंग देईल 1 2 3 4 होईल. ठीक आहे. नंबरिंग दिल्यानंतर बघा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर टोटल कार्बन किती आहे 4 म्हणून लिहू ब्यूट. ठीक आहे. नंतर दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट EN आणि AL काऊन कारण की अल्डिहाइड आहे. तर ब्यूट 2 इनल. तर लक्षात ठेवाल दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर जो पहिला अंक येतो त्याला पहिला लिहाल ब्यूट 2. डबल बॉन्ड आहे म्हणून इन पूर्ण नाही लिहिलं ENE नाही लिहिलं कारण की अजून काय आहे C डबल बॉन्ड OH आहे म्हणून हा H रिमूव्ह केलं आणि काय लावला AL. हा झाला आपल्या लॉंग टर्ममध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड बनवायचं होतं आणि हा 3 मार्कला विचारला आहे. तर आपण एक्झाम्पल अजून लिहू शकतो. पण समजा आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं आहे कसं प्रोडक्ट बरोबर आहे की नाही आहे तर यालाच आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो. कसं बघा तोच एक्झाम्पल घेत आहे CH3C डबल बॉन्ड OH प्लस CH3C डबल बॉन्ड OH ह्याची रिॲक्शन करायची ॲक्वियस NaOH सोबत. कोणासोबत ॲक्वियस NaOH सोबत. तर आपला इथेनॉलच आहे. आता हा काय करेल बघा आपण याला अल्फा हायड्रोजन इथून काढू. हा आपला अल्फा कार्बन आहे. तिथून O घ्यायचा डायरेक्ट आणि इथून किती हायड्रोजन काढायचे 2 हायड्रोजन. म्हणजे इथून 2 हायड्रोजन इथून O काय रिमूव्ह झाला H2 प्लस H2O रिमूव्ह झाला. आता काय राहिला बघा CH3CH दिसतंय. हा CH3 आहे याला एक H लागलाय तो H लिहिला मी. आता डबल बॉन्ड O काय लागू डबल बॉन्ड तर डायरेक्ट लिहायचं डबल बॉन्ड. काय केलं CH3 या C लागून लागलाय H ते H लिहिला. हा डायरेक्ट डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड लिहिला. डबल बॉन्ड आता इथून 2 हायड्रोजन गेले तर किती हायड्रोजन राहिला 1. तर या दोघांमध्येच रिॲक्शन होईल ती तर CH डायरेक्ट काय लिहू मग CH. कसं CH आला कारण की इथून 2 हायड्रोजन गेले तर माझ्याकडे 3 हायड्रोजन होते 2 गेले किती राहिला 1. तर डबल बॉन्ड नंतर डायरेक्ट CH नंतर C डबल बॉन्ड OH लिहिला C डबल बॉन्ड OH. दोघांचे प्रोडक्ट बघून घ्या. हा एक प्रोडक्ट CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O इथे बघा तोच आहे. म्हणजे याचं नाव काय येईल ब्यूट 2 ENEAL. म्हणजे नंबरिंग जर दिले त्याला पहिला दुसरा तिसरा चौथा. दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर काय आहे डबल बॉन्ड म्हणजेच इन आणि पहिल्या नंबरच्या कार्बनवर अल्डिहाइड आहे म्हणून AL. तर हा अशा प्रकारे तुम्ही शॉर्टमध्येही लिहू शकता. जर तुम्ही दुसरे एक्झाम्पल घेतले आपण समजा कधी कधी ॲसिटोनबद्दलही विचारतो म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O CH3 याला ॲसिटोन पण म्हणतात किंवा डायमिथिल कीटोन पण म्हणतात. CH3C डबल बॉन्ड O CH3 हा यावर्षी विचारलेला आहे. द प्रेझन्स ऑफ काय लिहाल ॲक्वियस NaOH. ठीक आहे लक्षात ठेवाल ॲक्वियस NaOH. ठीक. तर आता काय करेल मी मी अल्फा हायड्रोजन पकडली समजा तर मी हा अल्फा हायड्रोजन घेईन. इथून काय काढेल इथून 2 हायड्रोजन काढेल आणि इथून काय काढेल ऑक्सिजन. तर काय होईल हा CH3 बघा नंतर काय आहे C या Cलाच एक काय लागला आहे CH3 दिसतंय का. हा एक CH3 हा C या Cला काय लागला आहे CH3 कुठलीला खाली दिसतंय खाली. आता इथं काय डबल बॉन्ड तर डायरेक्ट समोर लिहा डबल बॉन्ड.
दिसत आहे डबल बॉन्ड नंतर इथून 2 हायड्रोजन गेले, इथून काय गेला एक ऑक्सिजन, तर 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन काय बनवलं त्यांनी H2O. मग इथे किती ऑक्सिजन हायड्रोजन राहिले 1, म्हणजेच काय येईल CH. मग नंतर काय आहे C डबल बॉन्ड O CH3 प्लस काय निघाला H2O, काय निघाला H2. तर हे जे होते हा काय आहे तुमचा ॲसिटोन. यालाच डायमिथिल कीटोन पण म्हणतात. म्हणजे हे शॉर्टमध्ये तुम्हाला असं पण काढता येतो, म्हणजेच फक्त वॉटर रिमूव्ह करायचं आहे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतात. तर अशा प्रकारे याला म्हणतात सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन काऊन, तर बघा हा कंपाऊंड याच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, हा कंपाऊंड याच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, दिसतं हा कंपाऊंड एकाच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, म्हणून याला काय म्हणतात सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. काय म्हणतात सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन.